आषाढ महिना म्हटलं की या पारंपरिक रेसिपीज आठवल्या जातात. तर ही आहे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनवलेली पौष्टिक कापण्याची रेसिपी. ही माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच. तर कापण्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक स्टीलच्या भांड्यामध्ये 1 कप भरून गूळ घेतला आहे. पाऊण कप पाणी घालून घेतलेले. पाणी थंडच वापरायचे. गूळ आणि पाणी चमच्यानी सुरुवातीला मिक्स करून या भांड्यावर झाकण ठेवून अर्धा तासासाठी हे भांडं असंच ठेवून द्यायचे. म्हणजे गूळ विरघळेपर्यंत हे भांडं छान झाकून ठेवून दिलेले. आता चमच्याने परत एकदा हा गूळ विरघळला आहे का ते पाहायचे आणि हलवून घ्यायचे. म्हणजे हा गूळ अर्ध्या तासात किंवा 20 मिनिटात सुद्धा हा गूळ विरघळला जातो. आता तुम्ही पाहू शकता हे पाणी उकळून घेतलेलं नाही आणि थंड पाण्यातच आपण कापण्या बनवणार आहे. म्हणजे या कापण्या वातड वगैरे होत नाहीत आणि चिवट पण होत नाहीत. एकदम खुसखुशीत अशा या कापण्या तयार होतात. तर कापण्या बनवण्यासाठी या ठिकाणी 3 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पिठाचा पण वापर केलेला आहे. तर सुरुवातीला आपण हे 3 कप गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेले. बेसन पीठ घातल्यामुळं कापण्या छान थोड्याशा मऊसर पण तयार होतात. अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले आणि 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचे. तेल छान कडकडीत तापवून घेतल्यानंतर पिठावर घालून घेतलेले. तेल गरम आहे म्हणून चमच्यानी हे हलवून घेतले आणि नंतर आपण यामध्ये 1 चमचा भरून वेलची पूड घालून घ्यायची. तुम्हाला जर यामध्ये बडीशोप वगैरे आवडत असेल तर ती घातली तरी चालेल. तर सुंठ आणि बडीशोपचा वापर जरी तुम्ही केलात तरी चालेल. पण या पद्धतीने तुम्ही या कापण्या नक्की बनवून पहा. आता पीठ आणि तेल छान मिक्स करून झाल्यानंतर आपण गूळ भिजवलेलं पाणी ते घालून घेतलेले. थोडं थोडं करून पाणी घालून पुरीच्या पिठासारखा हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ घट्ट मळून घ्यायचं म्हणजे कापण्या छान तयार होतात. तर राहिलेलं पाणी पण आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असा हा गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण गुळाचं वापरून घेतलेले आणि हा डो तयार करून घेतला आहे. आता या पिठावर आपण 20 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे आणि 20 मिनिटानंतर याच्या कापण्या करायला घेणार आहे. तर 20 मिनिटं झालेली आहेत आणि हा डो परत एकदा मळून घ्यायचा आहे. आता आपण यामधला पोळ्यांच्या साईजचा गोळा काढून घेतोय आणि हा पोळपाटावर लाटून घेणार आहे. नॉर्मल पोळीला जेवढा डो घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा हा डो घ्यायचा आहे. म्हणजे पोळी पोळपाटभर लाटली तरी पटापटा कापण्या अशा तयार होतात. आणि हा 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यात ठेवला तर आहे असा राहणारच पदार्थ आहे. त्यामुळे जास्तीच्या बनवून ठेवायच्या असतील तर हे काही ट्रिक या ठिकाणी वापरल्या तरी चालतील. 60 ते 70% पोळी लाटून घेतल्यानंतर यावर आपण खसखस घालून घ्यायची. अर्धा ते पाऊण चमचा खसखस या ठिकाणी एका पोळीसाठी वापरायची. खसखशीमुळे या कापण्यांची चव खूप छान लागते आणि हे सर्व पदार्थ एकदम पौष्टिक पण आहेत. नंतर पोळी हलक्या हाताने अजून लाटून घ्यायची. पोळी लाटून झाल्यानंतर याच्या कापण्या कट करून घ्यायच्यात. थोडंसं बेसन पिठाचा वापर केल्यामुळं कापण्या कडक बनत नाहीत. म्हणजे लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना खाता येतील अशा या कापण्या तयार होतात. तर या आकाराच्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान अशा या कापण्या तयार होतात. पश्चिम महाराष्ट्रातली ही कापण्या, धपाटे आणि मुगाची किंवा मटकीची उसळ, मसाले भात एकाच दिवशी बनवण्याची पद्धत आहे.
तर ही आमच्या भागात तयार केली जाणारी ही रेसिपी या पद्धतीने दाखवली आहे. तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी. तर तेल तापल्यानंतर आपण या कापण्या कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि छान तांबूस रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्यात. गॅस मीडियमवरच ठेवून या कापण्या तळून घ्यायच्यात. जर जास्त दिवसासाठी या स्टोअर करणार असाल तर मीडियम गॅसवरच या कापण्या तुम्ही तळून घ्या, म्हणजे खूप दिवस अशा कापण्या राहतात. दोन्ही बाजूनी छान तांबूस रंग आल्यानंतर ह्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत आणि काढून घेतलेले. या पद्धतीने दुसरी बॅच पण आपण यामध्ये घालून घेतली आणि या कापण्या पण आता तळून तयार करतोय. तर अशा पद्धतीने सर्व कापण्या तयार करून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान रंग येतो, चव पण छान लागती. पारंपरिक पदार्थ पौष्टिक पण असतात, त्यामुळं सर्वांनी जरूर करावे असेच हे पदार्थ आहेत. तर तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून पहा. आणि या कापण्या दुधाबरोबर किंवा उसळीबरोबर खाल्ल्या जातात. मुगाची उसळ किंवा मटकीची मोड आलेल्या मटकीची उसळ याबरोबर ही कापणी खूप छान लागते. तर ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.